आज आपण मँगो शिरा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, पाऊण वाटी मँगोचा पल्प, कापलेले ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर आणि 1 वाटी तूप। कढई गरम करत ठेवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया 1 वाटी एवढं। तूप वितळत आहे, त्याच्यात आपण आता 1 वाटी रवा घालून घेऊया। हा रवा लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा आपला लालसर झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण भाजून घेऊया। ते पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुपामध्ये भाजले गेले का आपल्याला खायला एकदम क्रंची लागते। आता ड्रायफ्रुट्स पण भाजले गेले आहेत। इथे मी दूध आणि पाणी मिक्स करून थोडं गरम करून घेतलं आहे, ते आता आपण टाकूया। थोडं अलगट टाकायचं आहे, आता हे अंगावरती येतं। आता ह्यावर आपण झाकण देऊया। आपण बघूया रवा फुलला आहे का। आता याच्यामध्ये आपण साखर 1 वाटी, आणि वेलची पावडर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि पुन्हा झाकण देऊन साखर वितळायला ठेवूया। व्यवस्थित वितळली आहे का। साखर वितळली आहे व्यवस्थित। आता आपण ह्याच्यामध्ये मँगो पल्प घालून घेऊया आणि सगळं मिक्सचर मिक्स करून घेऊया। किती सुंदर कलर आला आहे, तुम्ही बघू शकता शिऱ्याला। आता पुन्हा हे थोडा वेळ आपण झाकण देऊन शिजत ठेवूया। आता आपण बघूया, हा आपला शिरा मस्तपैकी फुलला आहे। आता हा खाण्यासाठी रेडी आहे। एकदम सुंदर असा वास सुटला आहे। आपला मँगो शिरा रेडी आहे। आता आपण तो मस्तपैकी गार्निश करून घेऊया। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।